नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण गणेशोत्सवानिमित्त अष्टविनायक दर्शन याच्याबद्दल संपूर्ण माहिती, अष्टविनायक म्हणजे काय आणि अष्टविनायक दर्शन यात्रेचा क्रम याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते. सनातन धर्मातील प्रमुख आदी पंचदेवतांमध्ये श्री गणेशाचा समावेश आहे. दरवर्षी आपण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतो आणि गणेशोत्सव साजरा करतो. आबालवृद्धांचा लाडका गणपती बाप्पा म्हणजेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत. दरवर्षी श्री गणेशाचा गणेशोत्सव देशभरात ठिकठिकाणी 10 दिवस चालतो. गणपती हे महाराष्ट्राचेच काय तर संपूर्ण भारताचेच लाडके दैवत आहे. विघ्ने दूर करणाऱ्या गणपती बाप्पाचे पूजन सगळ्या शुभ कार्याच्या सुरुवातीला केले जाते. आपल्या इच्छित कार्याच्या यशासाठी सर्वप्रथम गणपतीची पूजा करून बाप्पांचे आशीर्वाद घेतले जातात. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे यादीमध्ये गणपती बाप्पाची असंख्य देवळे आहेत. त्यातील जागृत देवस्थान देखील गावात एकतरी असतेच. पण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अष्टविनायक स्वयंभू गणपतीची 8 मंदिरे आहेत. ही प्राचीन देवळे महाराष्ट्राची शान आहेत. ही 8ही मंदिरे प्रेक्षणीय स्थळे आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात या 8 गणपती मंदिरांना भेटी दिल्याने मन शांत आणि प्रसन्न होते. लोक शुभ कार्य झाल्यावर किंवा व्हावे म्हणून किंवा नवस करायला म्हणून अष्टविनायक दर्शन यात्रा करतात. अष्टविनायक दर्शन केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात. अष्टविनायक दर्शन किलोमीटरमध्ये किती प्रवास आहे असा प्रश्न पडतो तर हा संपूर्ण प्रवास 654 किलोमीटरचा आहे. 2 ते 3 दिवसात अष्टविनायक दर्शन पूर्ण करता येते. तर आपण जाणून घेऊया अष्टविनायक दर्शनाची संपूर्ण माहिती आणि या यात्रेचं महत्त्व. अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक या 2 शब्दांच्या संयोगातून तयार झाला आहे. अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे आपले लाडके दैवत गणपती. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती बाप्पा 14 विद्या 64 कलांचा अधिपती आहे आणि सर्व विघ्ने दूर करणारा गणपती बाप्पा आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतो आणि समृद्धी देतो. ही मंदिरे प्रेक्षणीय स्थळांपैकी आहेत. या 8ही मंदिराची स्थापत्य रचना अतिशय उत्कृष्ट आणि मनाला आनंद देणारी आहे. वास्तविक पुण्याच्या जवळ विविध गावात श्री गणेशाची 8 मंदिरे आहेत. त्यांना अष्टविनायक म्हणतात. या मंदिरांना स्वयंभू मंदिरे असेही म्हणतात. स्वयंभू म्हणजे येथे भगवान श्री गणेश स्वतः प्रकट झाले आहेत. म्हणजेच कोणी त्यांची मूर्ती बनवून बसवली नाही. गणेश आणि मुद्गल पुराण यासारख्या विविध पुराणांमध्येही या मंदिरांचा उल्लेख आढळतो. ही मंदिरे अतिशय प्राचीन असून त्यांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. या मंदिरांच्या यात्रेला अष्टविनायक तीर्थ यात्रा असेही म्हणतात. अष्टविनायक मंदिराच्या संदर्भात असे मानले जाते की तीर्थ गणेशाची ही 8 पवित्र मंदिरे स्वतःच उगम पावली आणि जागृत झाले. धार्मिक नियमानुसार मोरगावापासून ही तीर्थयात्रा सुरू करावी. हा प्रवास मोरगाव जवळ सुरू करून तिथेच संपला पाहिजे असे शास्त्र सांगते. भक्त अष्टविनायक यात्रा करण्यास उत्सुक का असतात याचे कारण सोपे आहे. त्यांचा विश्वास आहे की भगवान गणेशाचे वैयक्तिक दर्शन प्रत्येक मंदिराला प्रत्यक्ष भेट देऊनच केले जाऊ शकते. त्यांची प्रगाढ श्रद्धाच त्यांना या सर्व मंदिरांना भेट देण्यास प्रवृत्त करते. या मंदिरांना भेट देऊन त्यांना केवळ आनंद मिळत नाही तर मनाची शुद्धताही प्राप्त होते. त्यांना देवावर पूर्वीपेक्षा अधिक खोल आणि शुद्ध विश्वासाचा अनुभव येतो. शिवाय या मंदिराच्या मूर्ती मानवी हाताने नाही तर नैसर्गिकरित्या पृथ्वीपासून तयार झाल्या आहेत. त्यामुळे या मंदिरांना भेट देणे म्हणजे गणपतीच्या शुद्ध स्वरूपाचे दर्शन घेण्यासारखे आहे.
गणपती मंदिरांच्या स्थानाचा एक पैलू असाही आहे की साधारणपणे पाण्याच्या जवळ आढळतात. गणपतीला समर्पित केलेले मंदिर एखाद्या नदीच्या किंवा तलावाच्या किंवा लहान तलावाच्या काठावर सुद्धा असू शकते आणि कधीकधी तुम्हाला पाण्याची टाकी किंवा जवळपास विहीर दिसेल. असे मानले जाते की भगवान इंद्र, देवांचा राजा, पृथ्वीवर पाण्याचा प्रवाह त्याच्या अनेक रूपांमध्ये निर्देशित करतो. जेव्हा आकाशातून पावसाच्या रूपात पाणी येते तेव्हा ते सर्वात शुद्ध आणि गोड मानले जाते. तलाव, विहीर किंवा महासागर हे कोणतेही रूप असो, ते थेट आकाशातून आल्याने त्या पाण्यात दिव्य तेज असते असे मानले जाते. या दिव्य तेजात श्री गणेशाचे रूप वास करते. त्यामुळे पाणी हा निसर्गातील सर्वात विस्तृत आणि सर्वशक्तिमान घटक मानला जातो. खरे तर पाणी हे गणपतीच्या पंचमहाशक्तींपैकी एक मानले जाते. म्हणूनच भगवान गणेशाचे भक्त त्यांच्या आयुष्यात एकदा तरी अष्टविनायक यात्रेला जाण्याचा प्रयत्न करतात. आता आपण पाहूया अष्टविनायक दर्शन यात्रेचा क्रम पुढीलप्रमाणे. या श्लोकामध्ये अष्टविनायकाची नावे तसेच त्यांच्या स्थानांचे वर्णन केले आहे. तसेच त्यांचा क्रमही देखील सांगितलेला आहे. पहिला गणपती मोरगावचा श्री मयुरेश्वर, दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर, तिसरा गणपती पालेचा श्री बल्लाळेश्वर, चौथा गणपती महाडचा श्री वरदविनायक, पंचम गणपती थेऊरचा श्री चिंतामणी, सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक, सातवा गणपती ओझरचा श्री विघ्नेश्वर, आठवा गणपती रांजणगावचा श्री महागणपती. अष्टविनायकाच्या यात्रेमध्ये पुण्यात आणि आसपासच्या 8 प्राचीन पवित्र गणपती मंदिरांना भेट द्यायची आहे. या प्रत्येक मंदिराचा स्वतःचा वेगळा इतिहास आणि आख्यायिका आहे आणि ही सर्व माहिती प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मूर्तींप्रमाणेच अद्वितीय आहे. या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तींचे स्वरूप आणि गणेशाच्या सोंडेचे स्थान एकमेकांपासून भिन्न आहेत. शास्त्राप्रमाणे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 8ही गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते. या 8 मंदिरांपैकी प्रत्येक मंदिर स्वयंभू आणि अत्यंत जागृत मानले जाते. मोरेश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि वरदविनायक अशी या विविध मंदिरांमध्ये गणपतीची वेगळी नावे आहेत. ही मंदिरे मोरगाव, रांजणगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महाड येथे असून पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात आहेत. या 8 पैकी 6 मंदिरे पुणे जिल्ह्यात आणि 2 रायगड जिल्ह्यात असली तरी ती तुलनेने पुण्याच्या जवळ आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.